लवकर तयार होऊन जायचं होतं, डान्स करत होतो. सगळ्यांनी एकमेकांना हळद लावली. लग्नाच्या वेळेस पण आमची धावपळ झाली. तुम्हाला सगळ्यांना हळद लावली होती, पुढे तुम्हाला ती दिसेलच करणार आहे. आता खूप दिवसांनी बांगड्या घातल्या आहेत आणि आता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube. माझी फ्रेंडशिप कशी झाली ते पण असल्यामुळे ती नेहमीच माझ्या एक वर्ग पुढे दुसऱ्या कोणाला बेस्ट फ्रेंड बोललं तरी मला राग येतो. ती आज डोळ्यासमोर उभं राहत आहे. हाय, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आज हळदी आहे आणि जर तुम्ही कालचा मेहंदीचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की एकदा पहा. आज सकाळपासूनच घरात लगबग सुरू झालेली आहे. हळदीसाठी सगळे तयारी करतायत, तुम्हाला पुढे ते दिसेलच. आणि या व्हिडिओमध्ये मी पियाची आणि माझी फ्रेंडशिप कशी झाली ते पण सांगणार आहे, तर हाही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आमच्या गावातील बायका मिळून पुरणपोळी बनवत आहेत, कारण गावाकडे गारवा द्यायची पद्धत असते. आमच्या गावाकडे याला गारवा किंवा दुर्डी असं म्हणतात. तुमच्या भागात याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुरणपोळ्या बनवण्यासाठी डाळ शिजायला ठेवली आहे. एका बाजूला मामी गूळ चिरून घेत आहेत आणि काकी कणिक भिजवत आहेत. अशा सगळ्या तयारीला सुरुवात झाली आहे. तोपर्यंत तुम्हाला मी पियाचं मंगळसूत्र, घंटण आणि कानातले दाखवून घेते. दागिन्यांची डिझाईन खूप सुंदर आहे. माझं बघायचं राहून गेलं होतं, ते आता मी बघून घेतलं आणि माझं बघून झाल्यानंतर मामींनी सगळ्यांना दागिने दाखवून घेतले. लग्नासाठी पियाचे फ्रेंड्सही यायला सुरू झाले. ही आहे सोहा, ही पण मुंबई पोलीस आहे. पियामुळे आमची ओळख झाली आणि आता ती माझी पण खूप चांगली मैत्रीण झाली आहे. आणि इकडे गप्पा रंगल्या असतानाच पुरणपोळीसाठी लागणारं पुरणही छान तयार झालं आहे. आता लवकरच गरमागरम पुरणपोळ्या बनवायला सुरू होतील. आता पियाचा चुडा भरण्याची तयारी सुरू आहे. चुडा भरण्यासाठी कासारीन आले. ती आठवण कायम राहावी म्हणून व्हिडिओ शूट करायची तयारी सुरू आहे. पियाचा भाऊ खूप सुंदर व्हिडिओ बनवतो, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पण तो शूट करणार आहे. पियाच्या बांगड्या भरून झाल्यानंतर मीही बांगड्या भरायला बसले आणि खरं सांगते मी सुद्धा खूप दिवसांनी बांगड्या घातल्या आहेत. आणि आता स्टोरी टाइम. पियाची आणि माझी फ्रेंडशिप कशी झाली, केव्हापासून आमची फ्रेंडशिप आहे हे सगळं तुम्हाला सांगते. पण त्याआधी गावात अजूनही सगळे कार्यक्रम किती सुंदर पद्धतीने होतात ते तुम्हाला दाखवते. पुरणपोळ्या बनवताना काकी आणि बाकीच्या सगळ्या बायका गाणी म्हणत म्हणत पुरणपोळ्या बनवत होत्या आणि ती गाणी ऐकायला इतकी छान वाटत होती. तुम्हाला पण ऐकून ते खूप छान वाटेल. बघा, गाणी म्हणत म्हणत इतक्या पुरणपोळ्या त्यांनी बनवून पण घेतल्या. दोघी जणी पुरणपोळ्या लाटत आहेत, दोघी जणी पुरण भरून देत आहेत. अशा सगळ्या मिळून काम करतायत. आणि आता पियाची आणि माझी फ्रेंडशिप कशी झाली ते सांगते. पिया आणि मी अगदी लहानपणापासून एकत्र आहोत. त्यावेळी ज्युनियर केजी किंवा सिनियर केजी असं काही नव्हतं. बालवाडी आणि अंगणवाडी हेच होतं. तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. पिया माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी असल्यामुळे ती नेहमीच माझ्या 1 वर्ग पुढे असायची. मी पहिलीत असताना ती दुसरीमध्ये होती. तरी 1ली ते 7वी पर्यंत आम्ही एकाच शाळेत होतो. नंतर 8वी ते 10वी एकाच शाळेत आणि त्यानंतर आमचं कॉलेजही एक होतं. फक्त 1 वर्षाचा गॅप होता. पण असं असलं तरी आमच्या मैत्रीत कधी अंतर आलं नाही. आम्हा दोघींची घरं जवळ असल्यामुळे आम्ही कायम एकत्रच असायचो.
माझं काम असू दे किंवा तिचं काम, कपडे धुवायला ओढ्यावर जाणं असू दे किंवा गावात कुठेही जाणं असू दे, आम्ही नेहमी सोबत. गावात मी एकटी दिसली की सगळेजण मला विचारायचे, काय गं मैत्रीण कुठे आहे? आणि पिया एकटी दिसली की तिलाही विचारायचे, काय आज मैत्रीणसोबत नाही वाटतं? आणि आम्ही दोघी हे एकमेकींना सांगून हसत बसणार. पियाला कोणी काही बोललेलं मला अजिबात आवडत नाही आणि लहानपणी तिने दुसऱ्यांसोबत मैत्री केली तरी मला राग यायचा आणि अजूनही तिने दुसऱ्या कोणाला बेस्ट फ्रेंड बोललं तरी मला राग येतो. इतक्या वर्षाच्या आमच्या मैत्रीत कितीतरी आठवणी दडल्या आहेत. एकत्र केलेली मजा, मस्ती, भांडण आणि पुन्हा झालेली मैत्री, सगळं काही आज डोळ्यासमोर उभं राहत आहे. झांज पथक वाजवायला जाणं, चिंचा तोडायला जाणं, करवंद काढायला डोंगरावर भटकणं, पेप्सी खायला जाणं, सायकल घेऊन गावभर फिरणं आणि हे सगळं करून घरी आल्यावर ओरडा खाणं हा तर आमच्या दिवसाचा कायमचा भागच असायचा. अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टीने आमचं बालपण खूप सुंदर आणि आनंदाचं बनवलं. त्या सगळ्या आठवणी आठवल्या की मन नकळत भूतकाळात जाऊन पोहोचतं. बालपणीतील ते निरागस दिवस आणि त्या दिवसात साथ देणारी माझी जिवलग मैत्रीण पिया तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरू करत आहे. तिच्या लग्नातील प्रत्येक क्षण जवळून अनुभवताना मन खूप भावुक होत आहे. आमची मैत्री कायम अशीच राहो आणि तिचं आयुष्य कायम आनंदाने भरलेलं राहो. त्यासाठी इतकी स्टोरी. बाकीचे गमती जमती पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. त्या हळदीच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. सोनू दीदी आणि पियाची मामी गारवा घेऊन आलेत. आधी पण 2 आले होते. एक पियाच्या सासरकडून आला होता आणि एक नीता काकी घेऊन आली होती. आता या गारव्याला हळदी कुंकू लावून सोडला जातो आणि आलेल्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावले जाते आणि त्यांना दिला जातो. इथे हळदी भिजवणं चालू आहे. नीलू आणि अण्णा सकाळी जाऊन हळदी घेऊन आले होते आणि 30 किलो हळदी कुठे संपली, कधी संपली समजलंच नाही. सगळे ओले झाले होते. सगळ्यांना हळद लागली होती. सगळे ओले झाले होते. नीलूने सगळ्यांच्या डोळ्यात, तोंडात सगळ्यांना हळद लावली होती. पुढे तुम्हाला ती दिसेलच. हळदीमध्ये सगळ्यांनी अक्षरशः धमाल केली. लहान मोठं, मुलगा मुलगी, सासू सून असा कोणताही फरक नव्हता. गाणं सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत सगळे नाचत होते. मी, सोनू दीदी आणि सिद्धी तर शेवटपर्यंत डान्स करत होतो. सगळ्यांनी एकमेकांना हळद लावली होती. पाण्यात सगळे भिजले होते आणि घरभर हळदीचं पाणी झालं होतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला जितकी मजा दिसत आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त धमाल आम्ही प्रत्यक्षात केली. खरंच हळदीचा कार्यक्रम कधी न विसरण्यासारखा झाला. मी सगळ्यांना ओढून खाली घेत होतो आणि जेव्हा पिया खाली आली तेव्हा तर विचारूच नका. मी पियाने इतका डान्स केलाय. मामा आणि मामी पण इतके नाचत होते. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे पाय इतके दुखत होते की उठायला जमत नव्हतं आणि त्यात दुसऱ्या गावात लग्न असल्यामुळे लवकर तयार होऊन जायचं होतं. आम्ही सगळे थकलो होतो तरी पण सगळे आनंदात होते. आणि थोडा वेळ म्हणत शेवटी गाणी बंद केलीत. आणि ह्या व्हिडिओमध्ये आता इतकंच. आणि याच व्हिडिओमध्ये सांगते, पियाचं लग्न खूप छान झालं. त्याचा पण व्हिडिओ येणार नाही कारण एंगेजमेंट सारखी लग्नाच्या वेळेस पण आमची धावपळ झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.